ओबीसीने आमच्या 100 150 वर्षाच्या नोंदीने टक्के टुक्के नाही, ओबीसीतच पाहिजे आणि आम्ही ओबीसीतच आहे. आमचं हैदराबादचं गॅजेट आहे सरसकट मराठवाड्यातला ओबीसी आरक्षण आहे. सातारा संस्थांचं गॅजेट आहे राजेश्री शाहू महाराजांच्या राजांचं गॅजेट आहे, पश्चिम महाराष्ट्र पूर्ण बसतो. हे झाले 2 भाग. बॉम्बे गव्हर्नमेंटच्या गॅजेटियरमुळं नाशिकपासूनचा, मुंबईपासूनचा, अर्ध्या पुण्यापासूनचा खानदेशापर्यंत आता ते भाग तुटला काही वापीचा, शेलवाशाचा, नाही तिथपर्यंत तो परगणा होता. आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट. प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या. सगळे बसते. आणि आमचं चौथं म्हणणं आहे, आम्हाला त्यावेळेस सरकारने सांगितलं होतं, त्यावेळेस सिस्टम आलं होतं 10-12 मंत्र्याचं, त्यावेळेस त्यांनी सांगितलं होतं की माझी मागणी होती मराठा आणि कुणबी एकच अध्यादेश काढा. त्यावेळेस त्यांनी सांगितलं होतं आधार लाख. आता 58 लाख नोंदीचा आधार आहे सरकारला कायदा पारित करण्यासाठी. त्यामुळे मराठा आणि कुणबी एक ही JR पण घेणार, सगळ्या स्वारीची अंमलबजावणी पण घेणार आणि 3ही गॅजेटियर घेणार. सगळ्या केसेस पण मागं झालेल्या पाहिजेत सरसकट. आणि बलिदान गेलेल्या कुटुंबाचा, त्यांच्या नोकरीचा आणि आर्थिक सहकार्याचा विषय राहिलेला आहे. जे 8-9 मागण्या आहेत ना त्या सरकारच्या पाठ झाल्यात. त्यामुळे सांगून मी बी गदरून गेलो. आता हे शेवटच आहे, आरपारची अंतिम लढाई आहे. मराठा बांधवांना सांगतो, अंतिम आरपारची लढाई. इतकं रेकॉर्ड ब्रेक ही मुंबईची रॅली होणार आहे. आता होतो ना भविष्यात असा मराठ्यांचा विजय होणार आहे, याचे साक्षीदार व्हा. प्रत्यक्ष मुंबईत येऊ, जे वाहन असेल ते सुरू करा. आता नवीनच पोरांनी स्कीम काढली, माझ्या कानावर येते मला माहित नाही, एका तालुक्यातून 50,000 गाड्या काढायच्या. आता मला माहित नाही, पण आता जे कानावर येत आहे ते शक्यतो मराठ्याचं खोटं पण येत नाही कधी. मराठ्याचे पोरं करते एकदा तरार लागल्यावर. कारण कसल्याही मतदारसंघात गेलं 1-1.5 लाख मराठ्यांची लोकसंख्या, लाख बरंच धरा, त्यातल्या अर्ध्या चला 80-90 हजार धरा, अर्ध्या जरी धरलं तरी 50,000 मराठ्याजवळ सहज गाड्या. आपण आपली मोटरसायकल सुरू करायची, मुंबईला निघायचं. ही मोहीम चांगली आहे. फक्त पुन्हा एक सांगतो, गुंतून पडू नका. सणवार एक पोळी खाताल, भजे खाताल, सण पुन्हा येईल, पुन्हा करता येईल. नोकरी शिक्षण जर एकदा गेलं ना, आरक्षण जर गेलं ना, उभ्या आयुष्याचं लेकरा बाळाचं वाटलं होणार आहे. त्याच्यामुळं सणवार उत्सव करा, पण कमी प्रमाणात करा. आणि आपण सगळे मुंबईकडे चाला. 3-4 दिवस गेल्यामुळं समाजाचं कल्याण होणार आहे. तुम्ही सगळेचे सगळे चाला. शेवटची फायदा नाही, धेडानं जाऊ दे. एकदा काय होते हुसा सगळेच मुंबईत येताना आरक्षण घेऊन. प्रश्न आहे, मागच्या वेळी जे एकनाथ शिंदे मुख्यमंत्री असताना आपल्याला ठाण्यामध्ये जो JR दिला, त्या JR तरतूद होती. मग आता तो JR वेगळा आहे का, आणि आता आपली मागणी जी आहे ती वेगळी आहे का, काय नेमकं थोडं त्याच्यातलं कसं हे आहे? दादा काय असतं, पहिल्यापासूनच आमची मागणी होती मराठा आणि कुणबी एक, आणि सगळे सोयरे पण. आणि नुसते मराठीचे घेतलेले नाही, तर त्या कायद्यानुसार 2012च्या ओबीसीच्या कायद्यानुसार घेतलेले सगळ्यांचे, जे ओबीसी आरक्षणाला मान्य आहेत. नुसते मराठ्यांचे घेतले असते तर सगळे बाहेर फेकले गेले असते. मग ते विशेष मागासवर्ग असो, मागासवर्ग असो, मागास प्रवर्ग असो, त्याच्यात बसणारे सगळे 27% ते 32% आरक्षणात बसणारे सगळ्यांचे सगळे सोयरे. का घ्यायचे ते सोयरे असे घेता येत नाहीत, तर काय घ्यायचे की त्यांचा यांचा व्यवसाय एक पोटजाती ही उपजाती. उदाहरणार्थ म्हणून सांगतो, कुणबीची नोंद निघाली आणि त्याच्या सोयरीची निघाली नाही, त्याचा रोटीबेटी व्यवहार पण होतो. त्यांचे परंपरागत असणारे सणवार पण सारखेच आहेत, व्यवसाय पण सारखेच आहेत. मग निकष काय ओबीसी आरक्षणात जाण्याचा, तर ज्याच्याकडे कुणबी प्रमाणपत्र आहे त्याचे निकष, आणि जो गेला नाही त्याचे पोटजात उपजात म्हणून असणारा मराठा, एकच निकष आहेत ना. तो शेती करतो, ह्यो पण शेती करतो. कशावर आधारित दिलंय, काय निकष लावले ते आम्हाला सांगा, आम्ही ते द्यायला तयार आहेत. परंपरेनुसार लग्नाच्या सोयरीके जुळते ते सगळे सगळे सोयरे अशी व्याख्या दिलेली, पण सगळे सोयरेच का घ्यायचे तर पुन्हा पॅरेग्राफ दिलेला आहे. देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.